शिक्षण मंत्री आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब आपल्याला सर्वांनी या ठिकाणी मार्गदर्शन करतील। सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या 12व्या गळीत हंगाम शुभारंभाला उपस्थित असलेले गोकुळचे माजी चेअरमन आणि 10 वर्षानंतर आज ज्यांचं कारखान्यावर आगमन झालेलं आहे, म्हणजे घर वापसी झालेली आहे, ते आपले सर्वांचे मित्र श्री रणजित सिंह दादा पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि येणाऱ्या पुणे पदवीधर विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी आम्ही जो अश्वमेध खोडा सोडलेला आहे ते श्री बाळासाहेब माने, या कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, आग्रा कारखान्याचे माजी चेअरमन वसंतरावजी धुळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, बाजार समितीचे तरफदार चेअरमन बाळासाहेब पाटील, दिनकरराव कोटेकर, शशिकांत खोत, विकास पाटील, आज या कार्यक्रमाला उपस्थित आमचे दोन नातू, एक अलीकडचा महिला झाला, तुम्ही भाषण करताना तर मोठा झाला आहे हुसेन आबिद मुश्रीफ, आणि तो मुलीचा मुलगा आहे, माझी मतीन मनगुळी आडनाव आहे ना, व्यासपीठावर सर्व बसा तिकडे येतात त्याला वर्षाला आधी कुठे घेतलं, त्याला सांगितले काय करायचं तुम्ही। व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, याचं कारण पाऊस कधी येईल तर माझं भाषण थोडं सविस्तर मी करणार असल्यामुळं मगाशी आमचे जनरल मॅनेजर संजय घाडगे यांना सुद्धा मी म्हटलं की तुमचं थोडं कारखान्यात मला बाकीचं मी बोलतो। जनरल मॅनेजर संजय घाडगे, सर्व बँकेचे अधिकारी, कर्मचारी युनियनचे सर्व प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि सर्व सभासद, शेतकरी, हितचिंतक आणि मित्रांनो, आज आपल्या 12व्या सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेला। आपल्याला माहिती आहे की 12 वर्षे कशी गेली, आता सगळ्यात इतिहास सांगून मी आपला वेळ घेणार नाही, परंतु कारखान्याच्या चेअरमनने कारखान्याचा यावर्षीचा उसाचा दर त्यांनी जाहीर केलेला आहे। आपली FRP पेक्षा सुद्धा थोडा जास्त 3400 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता उद्यापासून निश्चित हा कारखाना सुरू होईल। आता थोडा पावसाचा अडथळा थोडा आहे, परंतु आता मजूर एकदा आल्यानंतर हा कारखाना तसा सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे। भयामानेने सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि जे आमच्यावर प्रेम करतात त्या सर्वांनी आपला उत्पादित ऊस पूर्णच्या पूर्ण कारखान्याला घालावा अशी मी कळकळीची विनंती करतो। कारण ज्यांनी ऊस घातला नाही त्यांच्या याद्या आता तयार केलेल्या शेती अधिकाऱ्यांनी, आणि जर आपलं आमच्यावर प्रेम असेल, कारखान्यावर प्रेम असेल आणि फक्त बिगरी कारखाना सोडून आपण सर्वापेक्षा जास्त दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बिगरी कारखान्याची तोडणी वाहतूक ही कमी होते, त्यामुळे 100-150 रुपये त्याचा दर जास्त निघतो। मग हबीबवाडा, शाहू आणि आमचा सर सेनापती यांचा दर जवळजवळ सारखाच ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। ही कारखानदारी फार मोठ्या अडचणीत जाते। आपल्याला माहिती नाही, साखरेचे दर हे MSP फक्त 3100 रुपये आहे। यावर्षी गाळप एकदम कमी झाल्यामुळं 3700-3800 रुपये पर्यंत दर गेले। पण आता कर्नाटकात अनेकाचे कारखाने सुरू झाले, विशेषतः सोलापूर आणि कर्नाटकमध्ये ज्या कारखान्यांना कर्ज दिलं जात नाही, मिळत नाही, त्यांच्या काही अडचणीमुळे ते साखर व्यापाऱ्यांच्याकडून जास्त व्याजानं पैसे आणतात
आणि ते साखर व्यापारी पट्ट्यावरनं साखर त्यांची घेऊन जातात आणि 50-100 रुपये कमी दरानं विकल्यामुळं ताबडतोबीनं साखरेच्या दरात घसरण होते आणि त्याचा फार मोठा परिणाम सगळ्याच कारखानदारीवर होतो. हे अनेकदा आपण अनुभव पाहिलेला आहे. आता एकूण उसाचा दर ठरवण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला माहिती आहे की दरवर्षी सरकार हे FRP वाढवतंय आणि FRP जरी वाढवली तर साखरेचे दर काय वाढत नाही. आणि आता गेल्या वर्षी 3 महिने फक्त हंगाम चालला. 100 दिवस 100 दिवस जर हंगाम चालणार असेल तर 9 महिने आपण बसून कसा पगार देणार, कसा कारखाना चालणार आणि किती शेतकऱ्यांना परवडत नाही जरी आम्हाला माहिती असलं तरी आता उत्पादन वाढल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही. जोपर्यंत तुम्ही उत्पादन वाढवणार नाही तोपर्यंत तुमची शेती तुम्हाला परवडणार नाही आणि कारखानदारी ही चालणार नाही. अनेक कारखान्याने विस्तार वाढ केलेली आहे. अनेक कारखान्याने आपल्या नवीन कारखाने निघालेले आहेत आणि त्यामुळे फार मोठी उत्साहाची स्पर्धा ही आपल्या भागामध्ये तयार झालेली आहे. आपल्या जिल्ह्यातील ऊस लावण्याचं क्षेत्र हे पूर्ण झालेलं आहे. सगळी धरणं पूर्ण झालेली आहेत. आता आपल्या हातामध्ये आहे एकरी उत्पादन वाढवणं. आणि मी विशेषतः बारामती विज्ञान केंद्र आणि VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचं मी मनपूर्वक स्वागत करेन की ज्याचा उल्लेख मगाशी आपले जनरल मॅनेजर सांगत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर एकरी सुरू लागत असेल किंवा पूर्व हंगामी लागत असेल अडचणी तर जास्तच 125 ते 150 टन एकरी काढण्याचा प्रयोग गेली 2 वर्षे केलेला आहे. हे जरा शांतपणानं समजावून घ्या. यातला मी एक आता तज्ञ व्हायला लागलेलो आहे. आता पुढच्या काळात या बुद्धिमत्तेवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आणि एकरी ऊस उत्पादनावर मला लेक्चरला बोलवलं जाईल. मी तिकडे सुद्धा जाईल कारण आता ही अतिशय काळाची गरज आहे. आता 100 दिवसाच्या वर कारखाने चालत नाही. हे 6 महिने जर चालायचे असतील 5 महिने चालायचे असतील तर आपले एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आता कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता नवीन जे टेक्नॉलॉजीचा जन्म झाला तो होता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता याचा शेतीवर काय परिणाम झाला? मायक्रोसॉफ्ट म्हणून आपली एक अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्याचे मालक आहेत काय म्हणतात बिल गेट्स. यांनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. दैनिक सकाळचे संस्थापक पवार साहेबांचे लहान भाऊ प्रतापराव पवार त्यांनी भेटले आणि त्यांनी याची सगळी माहिती घेतली आणि पहिलं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचा प्रयोग 2 वर्षापूर्वी करण्यात आला आणि तो यशस्वी झाल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये 100-200 शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले त्यातले कासारवाड्याचे युवराज आपले वारके पण आहेत त्यांच्या शेतावर अशा राज्यभरामध्ये प्रयोग झाला आणि सिद्ध झालं की सुरू लागण ही 100 ते 125 टन एकरी पडते. आता यामध्ये करायचं काय? आता काम देऊ नाही का? पहिलं ज्याला हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या द्वारे आपला ऊसाचं लागण करायची आहे त्यांनी ताबडतोबीनं आमच्या कारखान्याकडे नाव द्यायचं. कारखान्याकडे नाव दिलं की कारखाना तुमची माती परीक्षणासाठी VSIला पाठवून देईल. VSIची माती तपासली की त्याचा रिपोर्ट तो मायक्रोसॉफ्ट अमेरिकेला जाईल आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये तो लोड केला जाईल. त्यानंतर एक हवामान केंद्र म्हणजे वेदर स्टेशन 1 लाख रुपये किंमत आहे. ते 5 किलोमीटरच्या अंतरावर चालतंय. ते वेदर स्टेशन 1 आणि तुमच्या माती परीक्षणाप्रमाणे ते मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर सांगते की 2 सेन्सर बसवायचे आहेत. तुमची 10 एकर जमीन असू दे 20 एकर जमीन असू दे जिथं आपण परीक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी 2
सेन्सर ते कुठं रोवायचं ते सांगतात. ते रोवलं की हवामान जे केंद्र आहे ते कधी पाऊस पडणार, या पावसामुळं कशा प्रकारचं वातावरण तयार होणार, त्यानंतर त्याला खोडकिडा येणार काय, त्याला तांबेरा पडणार काय, पांढरी माशी येणार, याची सूचना ते सॉफ्टवेअर देते. आणि सेन्सरमध्ये आपल्या जमिनीमध्ये कुठल्या खताची गरज आहे, ती खत कुठलं द्यायचं, तुमच्या जमिनीला पाणी कधी द्यायचं, कधी मोटर चालू करायची हे सांगतंय. आता हे झाल्यानंतर 4.5 फुटाची सरी आपल्याला काढली पाहिजे, रोप लागण केली पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे ठिबक असलंच पाहिजे. ठिबकला आम्ही कर्ज देतोय. आता त्यासाठी केपी पाटलांनी आता नेटाफेम किंवा जैन याच्यापेक्षा गावठी निपाणीच साधते गेले विचारलं. आम्ही निपाणीला सुद्धा देतोय. निपाणी सुद्धा काहीतरी मला वाटतं कंपनी आहे नेट, म्हणजे कमीत कमी किमतीची. शेवटी दर 7-10 वर्षांनी ते काढावं लागतंय. तर ठिबकला बँक कर्ज देते, सरकार अनुदान देते. 4.5-5 फुटाची सरी काढायची आणि ते सांगतात त्याप्रमाणे रोपाची लागण करायची. रोप कुठलं घ्यायचं यालाही त्या रोप वाटिका त्यांच्या इंडिपेंडेंट आहेत त्यातलं रोप आणायचं. कारखाना त्याला मदत करीत. आमच्या कारखान्याकडे आता 100 शेतकरी तयार झालेले आहेत आणि 100 एकर लागण आम्ही अडचणी केलेली आहे. आता त्यापासून सारखा पाऊस चालू आहे. काही दिवसांनी तुम्हाला ते प्रभू दाखवण्यात येते. हे का केलं की आधी आम्ही पाण्यात पडतो आहोत आणि जगलावटी तुम्ही पाण्यात पडा म्हणून आम्ही आधी पहिल्यांदा करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं आता 100-200 एकर यावर्षी आपण करू. आणि कुणाला करायचं असेल सुरू लागण्याचं मर्यादा किती, कुठे सुरू लागून किती तारखेवर करायची, 15 डिसेंबर पर्यंत. 15 डिसेंबरच्या पुढं म्हणजे अजून लांब आहे. तर अजून तुम्ही यात सहभाग, तुम्ही एकही पैसा खर्च करायचा नाही. सगळे पैसे कारखाना PSI म्हणजे सरकारनं 500 कोटी रुपये दिले त्याला आणि आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा नफ्यातनं 2 कोटी रुपये ही आधी ठेवलेले आहेत. तुम्ही मात्र सरी सोडायची. सरी सोडा काय आम्ही येणार नाही. लागण तुम्ही करायची, त्याला काय आम्ही येणार नाही. ठिबकला आम्ही पैसे देणार. तुम्ही करायचं असेल तर लगेच आमच्या शेती अधिकाऱ्यांना भेटून तुम्ही नाव नोंदवा आणि बाकीची सगळी जबाबदारी ही कारखान्याची आहे. आणि म्हणून तुम्हाला बघायचं असेल तर अनेक शेतकरी बारामतीला जाऊन आलेले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं ते बघितलेलं आहे. युवराज वागचूचं नाव सांगितलं आहे. आता 100-125 टन सोडा, निदान 60 टन येईल का नाही. आता काय ॲव्हरेज आहे तुमचं, एकरी 28 ते 30 टन एकरी ऊसाचं तुमचं ॲव्हरेज आहे. 28 ते 30 टन ॲव्हरेज काढून जर 100 दिवस चालत असतील तर 60 टन ॲव्हरेज पडलं तर किती दिवस टाका जाईल, 6 महिने जाईल. म्हणजे आता ही आज शपथ घ्यायची, संकल्प करायचा आपण आणि या कामाला लागायचं. त्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही. आता नवीन मशिनीपाने 34 रुपये दर जाहीर केलाय. आता ते 34 रुपये कसं देणार आहे हे का मला कळत नाही. मी जरा बँकेचा चेअरमन असल्यामध्ये समजावून सांगतो त्यांना. आता साखरेची किंमत आहे 3800 थोडी बोला. आता साखरेची कारखाने चालू झाले की 100 रुपये लगेच उतरणार. तुम्ही उद्याच लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुमचा 3700 रुपये जर दर धरला तर बँकेनं 10% वजा करून पैसे तुम्हाला देते. म्हणजे 3330 रुपये तुम्हाला टकाला मिळणार. 10 लिटरला किती मिळणार आणि तुम्हाला द्यायचं किती. आता त्यात काय काय वजा होणार आहे. आता जे आम्ही कर्ज काढलंय त्यात 1000 टॅगिंग वजा होणार आहे. आता एक पोत्याला पोतं पडलं की 1000 रुपये कमी. त्यानंतर प्रक्रिया खर्च म्हणजे केमिकल, पोतं, त्यानंतर पीपी बॅग, कंत्राटदार त्याला 100 रुपये लागतात. म्हणजे 1100 रुपये गेले. त्याचं तोंडी वाहतूक बिलं सीझन मध्ये त्यांची खरेदी असते डिझेल ते 250 रुपये लागते. किती झाले 1350. किती वजा तुझं आधी तुझं पक्का असतात कारण तू दुकानदार आहेस. म्हणजे 1700 रुपये विकून या 33 मधनं गेले. राहिले किती 1630. त्यानंतर उतारा 12.5 झाला. हे मिळणार किती 2037. 12.5 झालाय आपण.
हे शेवटचा. नंतर अदा करायची उचलत 3400 आणि कमी पडणारी रक्कम 1363. किती म्हणजे 12.5 रिकोरी पकडली मी. 37 रुपये साखर कायम सीझनभर होईल असं ठरलं. आता ती वाढ कमी झाली की कमी होणार का? तर मला सांगा नवीन बशीर कसे 34 रुपये देणार आहे? म्हणजे शेवटी कर्ज मागायला येणार माझ्याकडे, म्हणजे कर्ज वाढणार आहे. आणि सगळी कारखानदारी ही आज अडचणीत आहे. कोजनला आता दर नाही आणि इथेनॉलचं आता काय झालंय की फक्त 40% आता आम्हाला कोटा दिलेला आहे इथेनॉलचा, फक्त 40%. आता मी आजच अजितदादा पवारांना बोलणार आहे की सहकारी कारखानदारांना त्यांनी फक्त सगळ्यांना दिले 100% दिले आणि कारखाने आमची खाजगी जे आहेत त्यांना फक्त 40% दिलेला आहे. आता मी अजितदादा उद्या अमित शाह साहेब येणार आहेत, त्यांना हे सांगायला सांगणार आहे. नाहीतर पूर्णपणे ही कारखानदारी ही अडचण देईल. जर कोजन त्याचे दर वाढले नाहीत, हे इथेनॉलचं 100% जर त्यांनी मागणी आमची पूर्ण केली नाही तर फार मोठं संकट या कारखानदारीसमोर आहे. आणि म्हणून आपण आता ऊस उत्पादन वाढ हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे काम आपण करण्याची आवश्यकता आहे. करशील ना? तुम्ही काही खर्चच करायचं ना रे. तुम्ही कोल्हापूरला गेला बसले आणि पिक्चर बघत तिथं सुद्धा मराठीत येते सॉफ्टवेअर, मराठी वाचून दाखवतो जरा पडलीचं मराठीत येते आमच्या लोकांना. ते आता जे लोकांनी घेतले रोज सकाळी मराठी येते 6 वाजता सकाळी येते. पाऊस कवा येणार हे त्यांनी सांगितलंय 11ला 10 मिनिटं म्हणजे 11ला 10ला पाऊस चालू झाला. म्हणजे मायक्रोसॉफ्ट एवढा बिल गेटचे भारी आहे. म्हणजे माझं मत आहे की तुम्ही हे करायला पाहिजे, त्याच्या दुसरा मार्ग नाही. आता सगळे कोण थांबलायचा? बाबुराव फाळकेची अंडी घेणे आपण याचं दोन आलो, त्या संजीव मानेचं बघितलं, सगळं आता बघितलं. आता काय देतात काय होते ते आता आपल्याला कळालेलं आहे. हे कळालं पण तू ह्याच्या आगाऊपणा काय करायचंय? तासभर मोटर चालवायचं, तासभर चालवायची. हा जमीन खडबडीत आहे की आता परवा आमची वाटेकरी बोलून घेतात माझ्या साहेब फेगा पडत पाणी चालू करायचं म्हणतात. त्याच्या सांगितले जमिनीत पाणी आहे जमीन चालू करायचं नाही. या तुम्ही शांतपणाच करायचं नाही. आता मोटर पंप कुठे चालू होते का नाही मोबाईलवर? आता जास्त आता करायचं नाही, जे सांगत ते करायचं नाही. जर उत्पादन वाढलं तर मला काराचा गड्डा पकडायचा. अलग लक्षात म्हणजे इतकं म्हणजे मी त्याचा अभ्यास केलेला आहे. आयाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही कारखानदाराला आणि तुम्हाला. जर तुम्ही आता जिथे जिथे काही प्रोजेक्ट आता पाऊस कमी झाला की जाऊन ते बघून या आणि तुमच्या लक्षात येईल की ऊसाची वाढ कशी आहे. आता दुसरा विषय आहे आमच्या कामगारांचा. त्याच्या सगळ्या मागण्यांवर मी पूर्ण केल्या आहेत. 3 मागण्या राहिल्या आहेत. 10% जो त्रिपक्षीय कराराचा वाढवायचा आहे त्याची अंमलबजावणी ताबडतोबीने केली जाईल. पण जरा युनियनवर मला 2 मिनिटं बसायचं आहे. बसती का बोलत होतं कुठे आहे मोहन? त्याला एक वेळ दे आणि तो 1% निधी आहे तो. आणि काय कामगार कल्याण ते आपण अंमलबजावणी करत ठरलं. त्याला एक वेळ द्यायला की त्याची अंमलबजावणी करून टाका. आता आपल्याला माहिती आहे की आता मगाशी आपण रणजित पाटलांना दत्त मंदिराचा आता हे सांगितलं इतिहास वयामध्ये. तुम्हाला ते खरंच आहे त्याविषयी कसं झालं. आता आपल्याला आता ते परत आता इतिहास का उघडेल ते तुम्हाला सगळं पाठ आहे. इथं झालेला तो जनसुनावणी पाठ आहे. म्हणजे अशी जगात कुठे झालेली होती जनसुनावणी माहिती आहे गेली तरी त्यातलं आपण बाहेर पडलो. कारखाना उभा केला डोंगरावर आणि देशात जाऊन जगातला पहिला आगळावेगळा कारखाना आहे. खाली ऊस घालतो वरती साखर तयार होती. बघा लोक येतात आणि या पट्ट्यावर आपण त्याने बेल्टवरनं आपण बघ्यास नेण्याची कल्पना ही कल्पना माझीच. ज्या दिवशी मी त्या इजॅकच्या कपडा दाखवते म्हणजे आता बघा कसं झाला. मी म्हटलं मी चंद्रपूरला गेलतो तिथं बघितलंय कोळशाच्या खाणीतनं त्या रेल्वे स्टेशन पर्यंत कोळसा जातोय. कोळसा जाते बघाच का जात नाही आणि फक्त एका आयडियावर एवढा कारखाना वाढला तो आणि तो एसीबी करून दाखवला. आता आपण
विस्तार वाढ आपण पुढच्या वर्षी करणार आहोत. परंतु विस्तार वाढ केली तर ऊस कुठला आणायचा. आता कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त कृषी केलं पाहिजे. आणि अजून आम्हाला बघ्यास आणि मोल्याशी विकत घ्यायला लागतंय. त्यामुळे आपल्याला हे करण्याची आवश्यकता आहे. हे पुढच्या वर्षी करण्याचा आपला मनोदय आहे. आणि म्हणून आपण 10,000 टनापर्यंत जाण्याचं त्याच्यापुढे काय जाणं शक्य नाही. कारण थोडं जरी पाणी गेले की लगेच बेलवाडी काढायची माणसं येतं बोललं साहेब पाणी गेलं बघा म्हणून प्रदूषण रहित एकही थेंब पाणी न जाणारा नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित आपल्याला ही गाळण क्षमता वाढवायची आहे. ते आपण वाढवू. मी मगाशी सांगत होतो दत्ताचं त्याच्या मागे एक देऊळ आहे मुद्रा लोक म्हणजे ते तामिळनाडूचं देव आहे. एक बुटाला पण माझा मित्र आहे मुंबईचा आणि रोज तो टीव्हीवर बघायला होता की आयटीचे झाड असं दुसऱ्या घरावर पडलेले आहे. इन्कम टॅक्स वाले आलेले आहेत. आणि त्यानं त्यातलं संकटात सुटावं म्हणून त्याला मागून घेतलं होतं त्या तामिळनाडूच्या देवाकडं. मग आमचं सुटका झाली मंत्री झालो शपथ झाल्यावर त्या बिचारांना आम्ही इथं देऊळ बसवलं. आणि मागे जे बसले ते मुद्रा लोक हे तामिळनाडू त्यांनी म्हटलं तिथले पुजारी येऊन त्यांनी परवा प्रतिष्ठापना केलेली आहे. तर त्याला जाता जाता कधीतरी आपण दर्शन घ्या दत्ताचं दर्शन घ्या. आणि आता कालच दिवाळी झालेली आहे. आज आमचा उरूस आहे. या दिवाळीच्या आणि उरुसाच्या तुम्हाला मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आता अधिक काय बोलत नाही परंतु सगळ्यांनी एक लक्षात ठेवा हा सीझन जर यशस्वी व्हायचा असेल तर आपला सगळा उत्पादित ऊस हा कसल्याही मध्ये कारखान्यात आला पाहिजे. शपथ घेऊन आपण कामाला लागूया. आता विधान परिषदेबद्दल भयामानींची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे. आणि आपल्याला 4ही निवडणुकीचा अनुभव मी परवा ज्यावेळा उमेदवारी जाहीर केली त्यावेळा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये राजेश पाटील वाठारकर म्हणून राष्ट्रवादीचे कराडचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळेस ती निवडणूक घातलेली होती. आणि भयासाहेब मानेंनी त्यावेळेस जिल्ह्याची नोंदणी करण्यामध्ये फार पुढाकार घेतलेला होता. 20-25 वर्ष ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर असल्यामुळं त्यांचा सर्व संस्था त्यांचे स्वतः शिक्षण मंत्री असल्यामुळं त्यांचा फार मोठा संबंध या संस्थाशी आहे. त्यामुळं साहजिकच या नोंदणीमध्ये ते प्रभावी होत होते. त्यानंतर एकदा शरद पाटील आपले सांगलीचे माजी आमदार त्यांना आपण विधान परिषदेवर पवार साहेबांनी त्यांना जनता दल जे होते त्यांना उभं केलं. आणि त्यावेळेला ते निवडून आले. त्यावेळेला सुद्धा त्यांनी प्रकाश जावडेकरांचा पराभव केला होता. आणि त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदणी जास्त झाली होती. म्हणजे भयासाहेबांनी पुढाकार घेतला होता. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील माजी खासदार यांची चिरंजीव कराडचे सारंग पाटील यांना आम्ही उमेदवारी दिली. परंतु अरुण नाना लाड की जे परवा आपण निवडून दिलं होतं तिने बंडखोरी केली. आणि या दोन्हींची मतं ही चंद्रकांत दादापेक्षा कितीतरी जास्त होती. तरी चंद्रकांत दादा पाटील हे तिसऱ्या पसंतीच्या मतामध्ये शेवटचे फेरीत निवडून आलेले होते. आणि या दोघांची बेरीज ही कितीतरी जास्त होती. त्यावेळेस सारंग पाटलाच्या बाजूनं आम्ही आपल्या तालुक्यानं जिल्ह्यानं फार मोठी लढत दिली होती. आणि गेल्या निवडणुकीत सुद्धा भया मानेंनी उमेदवारी अर्ज भरला. आणि मग माझ्या पवार साहेबांच्या आणि अजित पवारांच्या सांगण्यावरून अरुण अण्णा लाड हे स्वतः भया मानेंना भेटले. आणि त्यांनी सांगितले की भया यावेळा माझ्यासाठी परत घ्या. मी गेल्या वेळा पराभूत झालोय. मी अनेक दिवस ही नोंदणी करतोय. तर यावेळेला संधी द्या. आणि पुढच्या वेळेला बाळ तू राहा. तर बाळा हो केलं तर आपल्या पोडग्याला हो केलं तर ते भाजपमध्ये घालू होईल. तर ती फार मोठा संताप आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून गेल्या वेळा सुद्धा अरुण लाडला जवळजवळ 65-68% मतं कोल्हापूर जिल्ह्यातली पडली. कागद तालुक्याची कशी मतं टाकली आपल्याला तुम्हाला माहिती आहे. 68% मतदान झालं कोल्हापूरचं. आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या एका जिल्ह्याच्या मतावर पहिल्या फेरीतच हे अरुण अण्णा लाड निवडून आले होते. आणि ते सगळे विसरले. आणि ते आता पवार साहेबांच्या गटात होते. ठीक आहे तिथे असले तर आम्ही समजू शकलो असतो. पुन्हा आपल्या मुलाला त्यांनी भाजपमध्ये गाठलेलं आहे. हे तिकीट आमचं आहे. आम्ही पटवून देणार आहोत. आणि भया मानेंची उमेदवारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि दुर्दैव नाही झालं तर आमचा घोडा आता मशोमेध लढाई जिंकूनच थांबणार आहे. त्याची आपण घ्या. आणि अजूनही सिरियस घ्या. ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी ताबडतोबीनं रजिस्टर नोंदणी करा. त्यांचे जे कार्यकर्ते फिरत आहेत त्यांची माहिती घ्या. त्याला सर्टिफिकेट पदवीचं घ्यावं लागतं. त्याला आधार कार्ड त्याला फोटो त्याला अटेस्ट करावं लागतं गॅजेटेड ऑफिसरने. ती सगळी माहिती घेऊन योग्य पद्धतीने नोंदणी करा.
आणि मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी 1 नंबरची झाली की भया माने अरुण लाटपेक्षा जास्त पहिल्या पिढीतच निवडून येतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बदल अधिक काय आता बोलत नाही, पण हा गणित हंगाम आपण सर्वांनी मिळून आपण यशस्वी करूया. तर हा जरी खाजगी कारखाना असेल तरी आपण हा सहकारातच आपण मानतोय. आणि का करावं लागलं हे अनेक वेळा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सरकारी सहकारी कारखान्याला बंदी आली आणि त्यावेळेला मी विक्रमसिंह गाडगेंचा छत्रपती शाहू कारखान्याचा संस्थापक संचालक, त्यावेळेला 85 साठी मला त्यांनी काढून टाकलं. मी नाराज झालो. मी कैलासवासी खासदार मंडलिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. मंडलिक साहेबांना सांगितलं की एखादा कारखाना आणि एक 500 ते 1000 बेरोजगाराला आपण जर हातामध्ये घेतलं नाही तर आपला गट उभं राहू शकणार नाही, तेवढे लोक आपल्या जोडीला येणार नाही. आणि म्हणून मंडलिक साहेबांना मी पटवून दिलं आणि हमीदवाड्याच्या माळावर कारखाना काढण्यासाठी मी असेल, युवराज पाटील, भैयासाहेब माने, एम.बी. आवळेकर आज हयात नाहीत, अशी अनेक माणसं यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं. मी तर स्वतः 2 वर्ष माजी खासदार उदयशराव गायकवाडच्या बंगल्यावर मी आठवड्यातून एकदा दर आठवड्यात जात होतो. त्यावेळा लायसन्स मिळणे फार कठीण गोष्ट होती. त्यावेळा सिलेक्शन कमिटी यायची, जागा निवडायची, अंतराच्या मर्यादा होत्या. 25 किलोमीटर ही एरियल डिस्टन्स कायद्यानं होतं. बंधू ज्यावेळा ही कमिटी आली त्या कमिटीला मला बिजली मार्गे आम्ही आणलं आणि तिथं पडदा मोठा लावला आणि संध्याकाळी आणलं, कारण समोर चिमणी दिसत होती हालशील जातची. आणि त्यामुळे आपण ते लायसन्स मिळवलं, जमिनी घेतल्या, कारखाना उभा केला आणि मग तिथूनही आपल्याला पाय उतार व्हावं लागलं. आणि मग जी गोष्ट मी सांगितली होती ती मला कळत होती की आता आपल्याला कारखाना केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग 25 किलोमीटरचं अंतर कुठे येणार, तर एरियल 25 किलोमीटरचं अंतर बरोबर, कारण त्यावेळेला कागद तालुक्याचा कारखाना करायचा होता मला. त्यावेळेला उत्तर विभागाने कधी आलेलं नव्हतं आपल्याकडे. आणि मग आपण एरियल डिस्टन्सनं जे सर्व्हे ऑफ इंडियानं लायसन्स हे दिलं, ते दिलं बेलेवाडी काळमाच्या 266 काय किती नंबर देऊ, सर्व्हे नंबर 466 सर्व्हे नंबर मध्येच त्यांनी सांगितलं की इथंच बरोबर येते, त्यात इकडे गडिंगलच येते, इकडे बिद्री येते आणि इकडे हमीदवाडा येते. आणि जिथं ते दाखवतील तिथं चिमणी करायची होती. मग चिमणी तिथे करायची म्हणजे बॉयलर तिथे करायला पाहिजे. बॉयलर केला तर मग आता मिल कुठे करायची हा प्रश्न होता. मग तुम्हाला माहिती मी सगळं सांगितलं. मग ती चिमणी केली. 466 जमिनीचे काही शेतकरी सुद्धा आमच्या साहेबांनी फोडले आणि हायकोर्टला झाले. जमीनच नावावर नाही, बरोबर आहे डोक्यात, अजून त्याच्या नावावर जायची. म्हणजे आता ते बाकी सगळं जात नाही. मी आता ते साहेब आता गेलेले आहेत लोक, पण आता तो विषय आता काढत नाही. झालं ते गंगेला मिळालं, शेवटी परमेश्वर आपल्या बरोबर होता आणि मग आपण हा कारखाना उभा केला. 12वा गैर हंगाम आपण केलेला आहे. एकदाही आपण इतर कारखान्यापेक्षा कमी दर दिलेला नाही. काटामारी त्याबद्दल अनेक आमच्या जुन्या मित्रांनी, नव्या मित्रांनी अफवा पसरवल्या. मी त्यांना सांगितलं की येणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे आमच्याकडे घ्यायचे, काटा तपासून यायचा. कारण आयुष्यामध्ये आपण कोणाला 5 मिनिट चहा प्यायला नाही, काटा मारून काय होणार आहे. तर तुम्हाला तो काटा मारण्याची ते दरोडेखोर वेगळे असतात, आम्ही त्यातले नाही, आम्ही शेतकऱ्यांची माणसं आहोत. आणि म्हणून असा सुद्धा प्रयोग झाला मध्ये पहिल्या सीझनला. तुम्ही सगळं या सगळ्यांचा आम्ही गेलेलो आहे. आता मला वाटते भाजून तावून सलापून आपला कारखाना झालेला आहे आणि हा सगळ्यांच्या पेक्षा हा चांगला कारखाना आपण चालवून दाखवलेला आहे. आणि नवीन वर्षाच्या नेतृत्वाखाली मला वाटते आता देशातली अनेक बक्षिसं आपण घेतलेली आहेत आणि अनेक लोक इथं कारखाना बघायला येत आहेत. कारण अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी, अतिशय टापटीप स्वच्छता. मला वाटतं रणजित पाटलांचं जाऊन म्हणणं गाडी फिरवून यावी. आता 2 लाख लिटरचं आता आपण डिस्टिलरी केलेली आहे. आणि आपण आता शेवटी काय डोंगर असल्यामुळे नाही जात आहे, डोंगराचं करायला लागते ते. तेवढं बेलेवाडी काळमांतर सहकार्य करतात, त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. जमीन मिळवून द्यायला सहकार्य करतात आणि शेवटी जरा थोडं काय झालं बिलं तरी सुद्धा सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. आणि आपण आणि धामण्यात पाणी जाते, ते पाणी इकडे जाते, ते न जातात त्याच्या तक्रारी असतात. कुठल्या तर किरण नष्टाचं ऐकून आणि पुन्हा आपल्याला पुन्हा सगळ्यांना एक यशस्वी करण्यासाठी तुमचा ऊस अतिशय आवश्यक आहे. तो ऊस घालावा व्हिडिओ होतो. राजकीय मी आज काही बोलत नाही, कारण राजकीय आज दिवस नाही.
तर जे काय करायचं तुम्ही आता मला केलेलं आहे. आता आहे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीमध्ये बाबांनो आम्ही सांगलच उमेदवार द्या आणि त्याला मतं द्या. लई हे करू नका, भानगड करू नका. आणि काय केलं तर लोक तुम्हाला कोण करायचं मानणार नाही. ज्याला पार्टी सांगल त्यालाच आपण निवडून द्यायचं. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आपापसात बंद झाली असते शेवटी पक्ष संघटनेला महत्व आहे आणि पक्ष आणि संघटना असल्याशिवाय तुम्हाला कुणाला किंमत नाही, मला किंमत नाही. हसन मुश्रीफ जरी गेला तरी तुम्ही पार्टीचा दुसरा. म्हणून सगळ्यांनी ते म्हणतो मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.